मग काय ठरवलं तुम्ही? कशाबद्दल? हेच ताबा देणार की आमच्या प्रेमपत्राला उत्तर देणार? मला फक्त एवढंच म्हणायचंय की ताबा देण्यासाठी हा खूप कमी वेळ आहे. कसं असतं मॅडम, ताबा द्यायचा असेल तर 2 दिवसही पुरतात हो. आता नसेलच द्यायचा तर 2 वर्षही अपुरी पडतात, नाही का? नमस्कार महाप्रसाद. नमस्कार नमस्कार. सॉरी तुम्हाला वाट पाहावी लागली. ठीक आहे, चालत आहे. अरे वा, ही तुमची खास पसंतीची जागा दिसते. हां. सुरुवातीला धमकी द्यायला आय मीन आम्हाला समज द्यायला तुम्ही इथंच बोलत होतात नाही का? मनात आलेला शब्द असा माघारी नसतो घ्यायचा मध्ये. धमकीही चाललं असते, कारण मी समज धमकी दिल्यासारखीच देतो आणि धमकी समज दिल्यासारखी. राहिला प्रश्न या जागेचा, असं म्हणाल तर असतात काही काही जागा लकी माणसाला. हो आय सी. म्हणजे तुमचं लक चालावं म्हणून तुम्ही आम्हाला इथं बोलवत होतात तर हा? नाही, ही जागा खूपच लकी ठरायची मला. मग मी नंतर विकतच घेऊन टाकली. त्यामुळे आता इथे मीटिंग करणं जरा कम्फर्टेबल आहे माझ्याकडे. बा मुद्द्याचं बोलूया. हा, मला इथं बोलवण्याचं प्रयोजन कळू शकेल ना? तुम्ही कोर्टात जाताय म्हणे? हो. मी याला आगळीक म्हणतो. हा तुमचा प्रश्न आहे. नाही ना, आगळीक मला खपत नाही ना. ही सुद्धा तुमची वैयक्तिक बाब झाली ना. नाही, ही बाब तुमच्याशी संबंधित आहे. ही बाब वैयक्तिक नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही हे पाऊल उचलू नये. खरं म्हणजे मलाही तसंच वाटत होतं, पण काय करणार, माणसाचा कधी कधी असा नाईलाज होतो. पण तर मी तुम्हाला इथे बोलावून यासाठी घेतलंय की तुम्ही हा दावा मागे घ्यावा. हे तुम्ही नाही सांगायचं. ठीक आहे, मग आता शेवटचं एक सांगावं लागेल. ना इलाजाने तुम्ही इथून तर निघून जाल, जगातूनही उठाल, मग तेव्हा मात्र मला दोषण द्यायचं नाही. महाबळ साहेब, नाही, ही धमकी तुम्हाला महागात पडेल. आहे, छंद आहे माझा. कधी कधी महागड्या डील्स ही करतो मी आयुष्यात. काय सुरुवातीला थोडं महाग पडतं, पण इलाज परमनंट होतो ना. मी ठरवलं ना तर तुमचा बंदोबस्त करू शकतो आणि तुमची भाषाही बदलू शकतो. आनंदाने, एनी टाइम ॲट युअर प्लेजर. या. सी यू. ही वर्षा आपल्याला अजून कोऑपरेट करेल असं मला वाटत नाही. खूप कडक शिस्तीची आहे गती. आता आउट ऑफ द वे जाऊन ती मदत करायला तयार नाही आहे. आपण तरी तिच्याकडून ही अपेक्षा काय ठेवायची? अपेक्षा याच्यासाठी ठेवायची कारण तिची कुठेतरी मनोमन खात्री पटली की ह्या प्रॉपर्टीवरती खरा हक्क माझाच आहे. तुला माहिती आहे, मी जेव्हा इथे आलो होतो ना तेव्हा काही ओळखीच्या खुणा विचारत मी परब साहेबांचाच मुलगा आहे की नाही याची तिने खात्री करून घेतली होती. किंबहुना ही सगळी सूत्र माझ्या हातात देण्याची तयारी सुद्धा चालवली होती. हो, पण तेव्हा कोणी दावेदार नव्हता म्हणून. आता काय परिस्थिती आहे याची कल्पना तिलाही नाहीये. अगं, पण मी काही फार काही मदतीची अपेक्षा केली नाही ना. हे बघ, कुठल्या तरी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दिसतंय. डॉक्टर चंद्रात्रे. हे तर आमचे फॅमिली डॉक्टर आहेत.
पण ही रेग्युलर औषधं आहेत. ऐक ना, मला काय वाटतं माहिती आहे का, हे डॉक्टर चंद्रात्रे हे आपल्याला बाबांच्या दुसऱ्या काही आजारपणांविषयी सांगू शकतील. नक्कीच कुठला तरी एक क्लू देऊ शकतील. अरे हो. आणि हो, आपलं बोलणं झालं ना तेव्हापासून एक गोष्ट विचारायचीच राहते. तू जेव्हा त्यांच्या सोबत राहायचास ना तेव्हा ते आजारी वगैरे होते का रे? म्हणजे कुठल्या तरी डॉक्टरांचा सल्ला वगैरे घ्यायचा का? नाही ग, ते असे बेडवर मला कधीच आजारी म्हणून दिसले नाही. ही सगळी आजारपण आमच्या आईच्याच नशिबात होते. संजू, हे बघ, काहीतरी महत्वाचं सापडलंय. काय महत्वाचं आहे याच्यात? ए, हे अक्षर त्यांचंच आहे ना? अगं पण हे सगळे हिशोब दिसत आहेत ग. अरे किती खच्चून भरल्यात वया. अगं हो, पण म्हणजे याच्याने काय कळणार आहे ना आपल्याला? ए, असं नको म्हणूस. या हिशोबातूनच ना एखादा व्यवहार कळू शकतो. अरे एवढे सुट्टे कागद आहेत, काही ना काहीतरी नक्कीच मिळेल रे. असं काहीही सापडणार नाही त्याच्यात. अरे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची नोंद करून ठेवायची त्यांना सवय दिसते बहुतेक. अशा माणसाच्या हातून एवढ्या मोठ्या गोष्टीची नोंद कशी चुकू शकते रे? नाही नाही, मला नाही पटत. संजू, आपण जी गोष्ट शोधतोय ती छोटी गोष्ट नाहीये. अरे एका माणसाच्या आयुष्याची कमाई आहे त्याच्यात. अगं खरं आहे, पण तू मला सांग, ते जर असं असतं तर मग एवढ्या मालमत्तेची त्यांनी एवढी सगळी कागदपत्र का बरं तयार करून ठेवली असतील? हेही खरं आहे. हे बघ, मला तर यात दोनच गोष्टी दिसत आहेत. एकतर त्यांना स्मृतिभ्रंश झाला असेल, नाहीतर काहीतरी योजनापूर्वक त्यांनी ही अशी वेगवेगळी कागदपत्र बनवली असतील. अरे नाही का आपण लहानपणी ऐकायचो, एखाद्या गुप्त खजिन्यासाठी गुप्त नकाशा. हे बघ हा असा, आणि मग ना तो आपण उलगडायचो, त्याच्यातून ना गुप्त खजिना शोधायचो, काहीतरी गूढ रहस्य वगैरे. तू खूप पुढे जातेस. संजू, मला जे आवडतं ना ते मी करते. हे बघ, त्या लिगल गोष्टी तू बघ ना. मला ह्यात खूप इंटरेस्ट आहे. मला हे बघू दे, ही शोधाशोध मी करेन. अरे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल त्याने आयुष्यभर लिहून ठेवलेल्या कागदांमधून जाणून घ्यायचं. किती इंटरेस्टिंग आहे हे. ही शोधाशोध तूच कर, माझ्या आयुष्याचा तो उद्देश नाहीये. माझ्या आयुष्याचा उद्देश खूप सहज साधा सोपा आहे. माझ्या मार्गातल्या तिन्ही अडसरांना दूर करणं. मी बोलवलेत म्हणून आली. काही गोष्टींची कल्पना द्यायची होती तुम्हाला. म्हणजे परब साहेबांची कंपनी आणि एकूणच मालमत्ता, या सगळ्याची जबाबदारी सध्या माझ्यावर आहे. आय नो. हो, आणि या सगळ्या मालमत्तेवर अनेक लोकांनी दावे केलेत, हे सुद्धा माहिती असेलच तुम्हाला. सध्या तरी महाबळ आणि दंडवते या दोघांचे दावे स्ट्रॉंग आहेत. संजीवचा संबंध तसा फारसा ठरलेला नाहीये, पण मला वाटतं की आणखी कोणीही दावा सांगायला येऊ शकतं. सगळं नव्यानं का सांगताय मला? कारण तुमच्या आईच्या वतीनं तुम्ही हक्क सांगायला आलाय, म्हणून म्हटलं तुम्हाला परिस्थिती कितपत माहिती आहे. आईला जेवढी आणि जितकी माहिती आहे तेवढी सगळी तिने सांगितली मला. तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. हे बघा, काळजी तुम्ही करा.
कारण तुम्ही कोणाशी बोलायचं, कोणाशी संगनमत करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. पण कंपनीच्या मालमत्तेची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे तुमच्या वागणुकीने मालमत्तेला नुकसान पोहोचणार नाही याची काळजी. ही समज सगळ्याच दावेदारांना दिलीत मी. नाही, मग माझ्यावरती मेहरबानी कशाला? कारण मिस्टर संजीव आणि तुमच्यावर परब साहेबांचा खूप जीव होता. तुमच्या दोघांचं भलं व्हावं अशी त्यांची इच्छा होती, म्हणून तुम्हा दोघांची आपुलकीने बोलते. पण सरांना ऍक्च्युली जे करायचं होतं त्याची अंमलबजावणी मला करायची आहे, आणि यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझी मदत कधीही मिळेल तुम्हाला, पण एक गोष्ट आत्ता स्पष्ट करून ठेव. काकांची कितीही इच्छा असली तरी मी आणि संजीव आमच्यापैकी एकाचंच हित तुम्हाला साधता येईल. कारण संजीव असेल तर मी नसेन, आणि मी असेन तर संजीव नसेल. हे बघा, तुमच्या दोघांच्यातल्या आढीची कल्पना आहे मला, पण मला असं वाटतं की तुम्ही ही अढी आता सोडून द्यावी. प्लीज, माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये इंटरफिअर करताय तुम्ही. माझ्यावर जबाबदारीच तशी आहे, पर्याय नाहीये माझ्याकडे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे सांगायचंय ना ते सरळ सरळ सांगायचं, अधिकार नाही गाजवायचा. मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते आणि तुम्ही माझं चांगलं आणि माझं वाईट मला चांगलंच कळतं. दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. तुम्हाला एक सांगू, हा तुमचा जो अहंकार आहे ना, हाच तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाणार. बस, यापुढे एकही शब्द ऐकायचा नाहीये. ओके, असं करावं भलं, हो म्हणतं माझंच खरं. माझं भलं कशात आहे ते मला चांगलं कळतं. हं? हिने स्वतःहून फोन केला तरी हीच अजून आलेली नाही. फोन करा हिला. नको, आपण जर स्वतःहून फोन केला तर आपल्याला जास्त गरज आहे असं तिला वाटेल. सध्या तरी थांबण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. हा बोल. हॅलो, हा संजू, कुठेस तू? ऑफिसमध्ये आलोय का? ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का, वर्षानं मला फोन करून इथे बोलून घेतलं, पण बघ ना तीच अजून आलेली नाही. तिचीच वाट बघतोय. काय झालं? ऐक ऐक ऐक, अरे मला 2 इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्यात. ऐक ना, मी हिच्याशी बोलून घरी येतो आणि मग आपण बोलूया ना निवांत. अरे नको नको, ऐक ऐक, मला सांगायचंय. श्वेता, एक मिनिट थांब. हा, हा बोल. हा, एक कागद सापडलाय. त्याच्या तपशिलावरून असं वाटतंय की दंडवतेंसोबत काही व्यवहार झालेला असावा. कशावरून? अरे, मंडळाचं नाव आहे त्या कागदावरती, श्री समर्थ मंडळ. हे दंडवतेंच्याच ट्रस्टचं नाव आहे ना? हो. हा, अरे आणि ट्रान्झॅक्शनच्या फिगर्स ही बऱ्यापैकी मोठ्या आहेत रे. हा ठीक आहे ना, म्हणजे असेल मग. अरे, त्याच्या तारखाही नमूद केलेल्या आहेत, आणि त्या तारखा जर आपण चेक करू शकलो ना तर दंडवतेंच्या ट्रस्टचे आणि बाबांचे काय संबंध होतील ते लक्षात येईल. तपासून बघायला लागेल ते एकदा. आणि हो, ऐक ऐक, आणखीन एक महत्वाची गोष्ट. कुठली? 1999 मध्ये एक डीमॅट अकाउंट उघडलेलं दिसतंय. अरे, त्याचा नॉमिनी तू आहेस. काय? आता फक्त ते अकाउंट ऍक्टिव्ह आहे की नाही ते बघायला हवं. ऐक ना, मी हिच्या बरोबरची मीटिंग संपवतो आणि पटकन येतो. हो चालेल, तू ये लवकर. माझं काम चालूच आहे. ह्याच्यापेक्षाही महत्वाचं काहीतरी मिळेल याची खात्री आहे मला. हो ग श्वेता, मला सुद्धा खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. तू ये लवकर. हो आलोच. हां, बाय बाय बाय. या बाय.
सॉरी त्रास दिला तुम्हाला. नाही, दॅट्स ओके. म्हणजे कामही तसंच महत्वाचं होतं म्हणून केला कॉल. बोला. महाबाळांनी दावा केलाय आणि कंपनी त्यांच्या ताब्यात जाणं हे कंपनीच्या दृष्टीनं परवडणारं नाही. पण दॅट्स ओके ना, म्हणजे इट्स नॅचरल, कारण तेच सगळ्यात जास्त प्रबळ दावेदार आहेत. आय डाऊट, कारण त्यांनी केलेल्या दाव्याचा अजून कोर्टाने निर्णय कुठं दिलाय. म्हणजे त्यांचा दावा खोटा ठरला तर? त्यांचा जरी दावा खोटा ठरला तरी दंडवते आहेत, वडावाला आहेत, या लोकांनी सुद्धा त्यांचे दावे ठोकलेलेच आहेत. मिस्टर संजीव, ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंपनी चालू राहणं महत्वाचं आहे. कळते तुम्हाला? वर्षा, कंपनी चालू राहील ना. तुम्हाला कळत नाहीये मला काय म्हणायचंय. न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना जर कंपनी महाबाळांच्या हातात राहिली तर ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंपनीत काहीही उरणार नाही. तुम्ही त्याला ओळखता? चांगलंच. म्हणजे तुम्ही ओळखायला हवं होतं. असं कळेल तुम्हाला हळूहळू. म्हणजे समजेल तुम्हाला. सध्या तरी हे सगळं थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. गंमत वाटते मला. तुम्ही विश्वास दाखवताय माझ्यावर? विश्वास ठेवू शकते ना? ऑफकोर्स. मिस्टर संजीव, तुम्ही एक काम करा ना. आपले कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट ब्रह्मे त्यांना भेटा. मीही वेळ घेतली आहे त्यांची. म्हणजे मला काही सल्ला मिळाला तर मी बघते, किंवा तुम्हाला यातून काही मार्ग मिळाला तर तुम्ही सांगा मला. वर्षा, एक सांगू? तुम्ही ब्रह्मेंवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवताय. तुम्ही ओळखता त्यांना? बऱ्यापैकी. म्हणजे जेव्हापासून या माणसाला मी बघत आलोय ना, तेव्हापासून हा माणूस मला संशयास्पदच वाटत आला. ते काहीही असलं तरी ही पूर्ण प्रक्रिया ज्याला माहिती आहे, आपले सगळे कायदेशीर व्यवहार ज्याला माहिती आहेत, अशी ती एकमेव व्यक्ती आहे. त्यामुळे आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. जर तसं असेल तर मग मी असं म्हणेन की तुम्ही कायदेशीर सल्ला जरूर घ्या, हां, पण सत्सद विवेक बुद्धीने वागा. डोंट वरी, मी घेईन काळजी. मला अजूनही आश्चर्य वाटतंय हो. म्हणजे ना, तुम्ही बरोबर 180 डिग्री टर्न घेतलं. सांगतो कसं. मी काल परवापर्यंत तुमच्याकडे प्रश्न विचारायला येत होतो, माझे प्रश्न, तर तुम्ही साधे उत्तर द्यायला सुद्धा बिचकत होतात. पण आता तुम्ही माझ्यावर डायरेक्ट विश्वास ठेवता. माफ करा, पण मी जरा स्पष्टच बोलते. म्हणजे काल तुम्ही मला जे प्रश्न विचारत होता त्यामध्ये मला तुमचा स्वार्थ आणि फक्त स्वार्थच दिसत होता. आता नाहीसा झाला. मिस्टर संजीव, मला आपली कंपनी वाचवायची आहे. या प्रॉब्लेमच्या सोल्युशनचा मी जेव्हा विचार केला ना, तेव्हा मला फक्त परब साहेब दिसले. म्हणजे ते या सिच्युएशन मध्ये असते तर त्यांनी काय केलं असतं. आणि हो, माझं उत्तर मला तिथेच मिळालं आणि मग मी कॉल केला. हे स्किल माझं नाहीये, परब सरांचं.
जरा स्टेप बाय स्टेप जाऊया. एक एक पायरी असेल कामाची. बोला सर. पहिली स्टेप, कंपनी ताब्यात घेऊ. काय? बळजबरीनं ताबा मिळवायचा. आणि ही गोष्ट आपल्याला त्या सगळ्यांच्या अगोदर करावी लागणार. दंडवते आणि त्या पोरीची केस स्टँड होण्या अगोदर आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली पाहिजे.